गोपीनाथ मुंडेंचा घरगडी वाल्मिक कराड सध्या चर्चेत असलेलं नाव. त्याच्याशिवाय आज बातम्यासुद्धा बनेनात. वाल्मिक कराडचा जन्म परळी तालुक्यातील पांगरी येथे 1972 साली झाला. पैसे मिळवण्यासाठी तो परळीतून VCR भाड्याने आणून गावच्या जत्रेत सिनेमा दाखवायचा. गोपीनाथ मुंडेंच्या विश्वासू व्यक्तींनी वाल्मिक कराडला गोपीनाथ मुंडेंच्या घरी घरगड्याचं काम दिलं. भाजीपाला आणण्यापासून दूध, किराणा अशी सगळी कामं करायचा. नंतर हळूहळू मुंडे कुटुंबियांचा विश्वास वाढत गेला. धनंजय मुंडेंशी घट्ट मैत्री झाली. पुढे धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडल्यानंतर वाल्मिक धनंजय मुंडेबरोबर राहिला. धनंजय मुंडेंनाही राजकारणात चांगलंच यश मिळू लागल्यावर चांगला जीवलग असलेल्या वाल्मिक कराडचा सुद्धा दरारा वाढत गेला. धनंजय मुंडेंची चांगली साथ असल्यामुळे वाल्मिक कराडला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक अगदी घरचेच वाटायचे. पुढे वाल्मिक कराडच्या दबदब्यामुळे वाल्मिक कराडला मागेल ती रक्कम लोक द्यायचे. नडलेले कामं करून द्यायचा. पैशाच्या लोभाने खंडणी मागणे निरंतर चालू झालं. मुंडेंचा डावा हात, उजवा हात म्हणा किंवा काहीही, पण जीव की प्राण बनला. जर धनंजय मुंडेंपर्यंत पोहोचायचं असेल तर वाल्मिक कराडला ओलांडावं लागायचं. राजकारणाचा वरदहस्त आपल्या पाठीशी आहे म्हणल्यावर समाजात दबदबा बनवायची संधी त्याने सोडली नाही. करोडो रुपयांची संपत्ती गोळा केली. मोठमोठ्या लोकांची दोस्ती, 2-2 बायका, अगदी मजेत ऐशोआरामात वाल्मिक कराड अनेकांच्या मुंड्या मोडून जगायचा. पण त्यानेही बरीच लोक गरजेसाठी का होईना पोसलेली. कित्येक लोकांची फसवणूक झाली तरीही लोकांनी भीतीपोटी न्याय मागितलाच नाही. वाल्मिक कराडचं मंजिरी या मराठा मुलीबरोबर प्रेमविवाह झाला होता. नंतर ज्योती जाधव या दुसऱ्या बायकोशी 2 मुलं असून त्याने ज्योती जाधवच्या नावे करोडोंची संपत्ती लावली आहे. आता अनेक तळमळत्या आत्म्यांचा शाप म्हणावा की संतोष देशमुखांचं बलिदान. वाल्मिक कराडचा पापाचा गडा भरला आणि आता वाल्मिक कराड बिन भाड्याच्या खोलीत तडफडतोय.